हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल कुक विथ वैष्णवी. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. तर आजची आपली रेसिपी आहे अळूवडी किंवा पातोड्या. तर यासाठी लागणारे साहित्य आहे हिरव्या मिरच्या, हिरव्या तिखट मिरच्या, अद्रक, लसूण, जिरं आणि कोथिंबीर. याची आपल्याला एक फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची. त्याच्यानंतर गूळ आणि चिंच आपण एका साईडला भिजत ठेवले आणि ही आपली पाण्याशी स्वच्छ धुवून घ्या व्यवस्थित. आणि त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये बेसन पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, मसाला, हळद, त्यानंतर ओवा, थोडेसे तीळ, मीठ आणि जी आपण चटणी केली होती हिरवी ती त्यात ॲड करायची. त्यानंतर चिंचेचं पाणी, त्यानंतर गुळाचं पाणी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्या. व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. हे बॅटर एकदम जाड किंवा एकदम पातळ नको. आणि त्यानंतर लगेचच आपण या पानांवरती लावून घ्यायचं आलटून पालटून. एकावर एक अशी पाने ठेवून हा बॅटर जो आपण बेसनचं बॅटर तयार केला आहे तो व्यवस्थित सर्वीकडे लावून घ्या. दाखवल्याप्रमाणे सगळीकडे तो बॅटर व्यवस्थित लागला गेला पाहिजे. त्याच्यानंतर साईडून दोन्ही साईडून आपल्याला फोल्ड करून नंतर वरच्या साईडने रोल करत खाली व्यवस्थित आणायचं. आणि हा रोल एकदम आपल्याला घट्ट करायचं आहे, दाबून व्यवस्थित रोल फिरवायचं आहे. तुम्ही जर एकदम लूज असं रोल बनवणार तर ते पातोड्या व्यवस्थित होणार नाही, ते असे सुटसुटीत होते. हा झाला आपला एक रोल तयार. त्याच्यानंतर हा झाला आपला दुसरा रोल तयार. यालाच अळूवडी किंवा पातोड्या असंही म्हणतात. बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळे नावं अशी आहेत आणि बनवण्याची पद्धतसुद्धा बऱ्याच जणांची वेगवेगळी असते. ही आपली महाराष्ट्रीयन स्टाईल झाली बनवण्याची. आंबट, गोड, तिखट अशी याची चव असते. त्यानंतर आपण याला स्टीम करायला ठेवूया. 15 ते 20 मिनटं हाय फ्लेमवरती स्टीम करून घ्यायची. त्यानंतर लगेचच कट करायला नका घेऊ. मी बराच वेळ त्यांना फ्रीजमध्ये थंड करायला ठेवल्यानंतर हे अळूवडी कट केलेत. त्यानंतर लगेचच फ्राय करायला घेतलेत. स्टार्टिंगला मी थोडा गॅस फ्लेम हाय ठेवलं, त्याच्यानंतर मीडियम करून द्या. व्यवस्थित तव्यावरती तेल टाकून छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा. काही जणांना डीप फ्रायसुद्धा करतात, पण असे सुद्धा छान. डीप फ्रायपेक्षा असे तव्यावर नॉर्मल फ्राय केलेले खूप छान लागतात, कारण ते जास्त ऑइल ॲब्झॉर्ब नाही करत. त्याच्यामुळे व्यवस्थित एका साईडून फ्राय झाल्यानंतर आपल्याला ते टर्न करायचे आहेत. गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचे आहे. हे बघा आपली अळूवडी झाली तयार, छान कुरकुरीत क्रिस्पी. मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज, बाय, टेक केअर.